तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे सर्वांचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. तर कसे आहेत सर्वजण, मजेत ना? तर खूप महिन्यानंतर आपण आपल्या चॅनलवर पूर्ण ॲक्टिव्ह झालेलो आहे. तर आजचा ब्लॉग असेल आपला पाटपूजन सोहळ्याचा ब्लॉग असेल. नवी मुंबईतला मानाचा, अभिमानाचा, सन्मानाचा आणि सर्वात मोठा पाटपूजन सोहळा म्हणजे कोपरखैरण्याच्या इच्छापूर्ती, म्हणजेच मोर्या सांस्कृतिक कला व क्रीडा मंडळ कोपरखैरण्याच्या इच्छापूर्ती या मंडळाचा आपला पाटपूजन सोहळा आहे. तर यावर्षी आपल्या मंडळाचा हा रौप्य महोत्सवी वर्ष आहे. तर चला बघूया पाटपूजनची तयारी कशी झाली आहे ते. कारण मी सकाळी आलो होतो, आमची कामाची गडबड चालू होती, त्यामुळे आपल्याला ब्लॉग लवकर चालू करता नाही आला, पण आता चालू केलेलं आहे. तर चला बघूया आजचा पाटपूजनचा सोहळा कसा होतो ते. तर गाईज इथं आपला पाटपूजनचा मंडप रेडी आहे पूर्ण. तर डेकोरेशनसुद्धा झालेलं आहे आणि आपला बॅनरसुद्धा लागलेला आहे. बाप्पा फुलांचा 25वा रौप्य महोत्सवी वर्ष. तयारी पूर्ण झालेली आहे, रात्रीपासून तर तयारी करता येते आणि तुम्ही बघू शकता पावसाच्या सरी चालू आहेत. आणि या साईडला आपला सेटअपचा आहे जो DLS लाईट्स आणि इव्हेंट्स त्याची पण आता तयारी चालू आहे. म्हणजे सेटअप लागलेला आहे मोस्टली, फक्त कनेक्शन्स वगैरे आहेत ते करायचं बाकी आहेत. आणि प्रमाणे आपला मंडप डमंटी शेटचा असतो, त्याची पण तयारी जोरदार चालू आहे. जो काही टचअप बाकी आता तो चालू आहे आणि संध्याकाळी 5 वाजता आपला पाटपूजन सोहळा चालू होणार. आणि इथं आपल्या मंडळातली सर्व पोरं आहेत, पदाधिकारी आहेत, सर्वांनी पूर्ण मेहनतीने आपला हा मंडप आज उभार. तर काही फ्रेश वगैरे झालो आठवून आम्ही तयार होऊन आलेलो आहे. आणि इथं आपली पूजासुद्धा चालू झालेली आहे. पूजा चालू झालेली आहे, तुम्ही बघू शकता. इथे सेटअप वगैरे सर्व रेडी. आपल्या मंडळातली सर्व पोरं सुद्धा आलेले आहेत. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वसिद्धिर्सिद्धिर् उच्चैर्दुरासि कंठी जडके माळ उत्तापराशी. जय देव जय देव जय मंगलमूर्ती हो श्री मंगलमूर्ती. दर्शन मात्रे मान श्रावण मात्रे मान कामना पूर्ती. जय देव जय देव रत्नाकर भरा गौरी गुंडा चंदनाची रोटी कुंकुमेश्वरा. हिरे तरुगुळ शोभरा सुंदर देव पुरे करते कार्या. जय देव जय देव मंगलमूर्ती हो श्री मंगलमूर्ती. दर्शन मात्रे मान श्रावण मात्रे मान कामना पूर्ती. जय देव दुर्गण भारी दुर्गण संसारी अनाथाते अंबे करुणा विस्तारी. वारी वारी जन्म मरणाचे वारी हरी म्हणलो आता संकट निवारी. जय देवी जय देवी महिषासुरमर्दिनी दुर्गासुरमर्दिनी सुरवरईश्वर वरदे तारक संजीवनी. जय देवी जय देवी त्वमेव सर्वं मम देवदेव कायेन वाचा चन्द्रे वा पूजा करावा करुणे सभावा करोमि यज्ञं सकलपरस्य नारायणाय समर्पयामि. अश्वं विश्वं नारायणं कृष्णापुरं श्रीधर माधव गोपिका वल्लभं संगीतं प्रवचनं. हरे हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. तर गाईज आता आपले आजचे पाटपूजन सोहळा 2026 याचे प्रमुख पाहुणे जे होते, म्हणजेच आपले यशस्वीराव यूट्यूबर आहे, ती सुद्धा इथं आलेली आहे आता. आणि आपला जल्लोष सुरू झालेला आहे. तुम्ही मागे गाणी बघू शकता, आपल्या इच्छापूर्तीचा गाणी. आणि अगदी भक्तिमय वातावरणात आपला पाद्यपूजन सोहळ्याची जी पूजा आहे, विधिवत पूजा, ती आता झालेली आहे. तर गाईज इथे आता आपली टी शर्ट जी आहे 2026ची, ती आता रिव्हील होणार आहे यशस्वीच्या हाताने. झालेली टी शर्ट यावर्षी 2026ची बाप्पा फुलांची रौप्य महोत्सवी वर्षाची ही टी शर्ट ही रिव्हील झालेली आहे आपल्या प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते. धन्यवाद. ॲक्च्युली मी पहिल्यांदा आले आहे. मी गणेश चतुर्थीला नक्की पार करायला येईल आणि मला खूप आवडलं ऐकून की बाप्पाची मूर्ती आहे ती फुलांची बनली आहे. आणि आम्ही यावर्षीच्या टीम गणपतीला नक्की येऊ. थँक्यू सो मच. खूप बरं वाटतं इथे.
भक्तीच्या रंगात बाप्पा फुलांचा आला, हे सजून धजून नव्या या रूपात इच्छा पूर्ती आला.
तर काहीच आपल्या आता जे 2 मानवंदना होत्या ब्रह्मताल ढोल पथक आणि धडकन बीटचे ते झालेले आहेत. आता याच्यानंतर DLS लाईट्स अँड साऊंडचा आता चालू झालेला आपला सेटअप जो लावला होता त्याची मानवंदना चालू झालेली आहे. फुल जोशात आणि भर पावसात आपला पाठपूजन सोहळा पार पडतोय. तर चला बघूया. अरे याला तर बोलतात इच्छापूर्तीची दोस्ती. अरे तुम्हाला साऊंड आवडला असेल तर एकदा DLS आणि मी तुमचा मित्र. गाईस पॅकअप झालेला आहे आपला आजचा पाठपूजन सोहळा सर्व झालेला आहे. तिन्ही पण मानवंदना भारी झाल्या आणि मग पावसाचा जोर चालू झाला. या साईडला आपली पब्लिक आहे आता सर्वजण आलेली आहेत आणि इकडे आता आपल्या सर्व पोरांसाठी मंडळाच्या वतीने जेवणाची सोय केलेली आहे. तर चला बघूया जेवणाची सोय. गाईस आज जेवढे पण गाणी वाजले आणि DLS लाईट्स अँड इव्हेंट साऊंडचा मेन ऑपरेटर आपला मयूर दादा DJ मयूर. तर भाई कसा वाटला? मजा आली एक नंबर. असा क्राऊड कधीच कोणाला कुठं भेटत नाही. आणि आपला 25वा वर्ष आहे. तू एवढी इतकी वर्ष देवाच्या चरणी आपल्या इच्छापूर्तीच्या चरणी मानवंदना देतो. तर कसं फील आहे तुला 25वा वर्ष आहे? एवढं बरं वाटतं. 25 वर्ष एवढं मस्त वाटलं दरवर्षीप्रमाणे. थँक्यू सो मच. आणि आपल्या मंडळाचे अध्यक्ष TGP वर आलेले आहेत. आणि तर ते बघून कसं वाटलं तुला? का एक मुंबईच्या लेवलला आपलं मंडळ पोहोचलंय. मला एकदम पण मुंबई काय महाराष्ट्रात गाजवलेलं असं वाटतं मला. एक नंबर मजा आली. दरवर्षी आपल्याला असंच गाजवलं. धन्यवाद दादा टाइम दिल्याबद्दल. तर गाईज आता आपल्यासोबत आहेत आपल्या मंडळाचे संस्थापक आणि अध्यक्ष महोदय आहेत जे आता पूर्ण महाराष्ट्रभर गाजलेले TGPच्या थ्रू. तर दादा आपला रौप्य महोत्सवी वर्ष आपण गेल्या वर्षीच प्रारंभ केला होता आणि या वर्षी आपण पाद्यपूजन सोहळा पूर्ण केलेला आहे, संपूर्ण झाला आहे. तर दादा कसा झाला आपला सोहळा आणि उत्साह कसा होता सर्व पोरांचा? एवढा पाऊस होता तरी सगळ्यांचा उत्साह खूप जोरात होता. खूप जोरात पाऊस पडत होता तरी सगळे कार्यकर्ते खूप उत्साहात नाचत होते आणि खूप जोरात पाठपूजन सोहळा झाला. आणि हे आपले संस्थापक हे दरवर्षी साताऱ्यावरून येतात. तरी सगळ्यांचं हे प्रेम आहे आपल्या इच्छापूर्तीवर खूप दिवसेंदिवस वाढत आहे. तर सगळ्यांनी असंच मंडळावरती प्रेम आणि सहकार्य करत आहे. आणि TGP वर आले तर कसं वाटतं आता? काय नाही त्याची कृपा आहे, तो सगळं करतोय. त्याच्याबद्दल तुमचं सगळ्यांचं प्रेम भेटतं त्याच्यामुळे हे सगळं चाललंय. आणि थँक्यू सो मच. आणि ब्लॉगला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. धन्यवाद दादा. धन्यवाद दोघांचा धन्यवाद. गाईस पंगती बसलेल्या आहेत आपल्या जेवायला. पोरं फुल पद्धतशीर बुफेमध्ये पण आहेत आणि खाली बसलेली पण आहेत आपली पब्लिक. आणि रोहित दा वाणी तर आपल्यासोबत आहेत आपले कोपरगिरणे गावचे उत्कृष्ट व्यक्तिमत्व आणि आपल्या कोपरगिरणे त्या इच्छापूर्ती मंडळाचे उपाध्यक्ष आहेत. आज त्यांनी आम्हाला एक उत्कृष्ट अशी पावभाजी खायला दिली. दादा धन्यवाद. आणि दादांचा कॅटरर्स आहे, जर कोणाला ऑर्डर द्यायची असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये नंबर आहे, कॉल करा इथे. आणि इथे डोकेभाऊ कसं वाटलं? मजेत आनंद. आणि इथं दादांची पावभाजी एकदम सुंदर होती, स्वादिष्ट होती. कार्यक्रम कसा झाला ते सांग. आपला कार्यक्रम खूप छान होता. आणि आपलं जे वाद्यमंडळ होतं ब्रह्मताल तसेच DLS लाईट्स खूप अप्रतिम. धन्यवाद सर, तुम्ही आता फेमस. तर गाईज आता आपला सोहळा संपलेला आहे, पाठपूजन सोहळा 2026चा. आता आतुरता लागली ती फक्त बाप्पाच्या आगमनाची. लवकरच आपल्या बाप्पाचं आगमनसुद्धा होऊन जाईल, कारण यावर्षी रौप्य महोत्सवी वर्ष असल्या कारणाने आपला जो गणेश उत्सव आहे तो जरा थाटामाटात साजरा होणार आहे. तर आजचा पाठपूजन सोहळा जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. जय गणेश, जय इच्छापूर्ती सर्वांना.